आता ही फुटेज तुम्ही बघितला ना, ही गेल्या वर्षीच्या विसर्जनाची होती आणि हा अख्खा त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता ना, तो आपण त्याच मंडळाशी बोलून घेऊया. तर मी स्वागत करत आहोत मालाड मागीच्या गणराज्याच्या मंडळाचे खजिनदार निलेश साधू यांच्याशी. नमस्कार. नमस्कार दादा. आता आपण सुरुवातीपासून जाऊया. मला एक थोडक्यात मंडळाचा इतिहास सांग ना तुमचा. आपल्या मंडळाची स्थापना झाली आहे 2020मध्ये. आपलं एक वर्ष मोठी मूर्ती आणलेली, नाही बोलून ती 12 फुटाची मूर्ती होती. त्याच्यानंतर असं झालं की मंडळाच्या इंटरनल इश्यूमुळे मंडळ हे बंद करण्यात आलं होतं एक वर्ष. त्यानंतर मग कंटिन्यू जे आमच्या हातामध्ये हँडओव्हर आम्ही घेतलं छोट्या सर्व पोरांनी. तर तेव्हापासून सुरुवात केली आम्ही लोकांनी 10x10चा मंडप टाकून. एक आमचा एस्टिमेट बघायला गेलं तर 20,000 रुपये, 1.5 फुटाची मूर्ती. तेव्हा कोण होतं पहिल्या वर्षी मूर्तिकार? मग पहिल्या वर्षी मूर्तिकार हे गौरव मरगज. ओके. गौरव मरगजकडनं पहिले छोटी 1.5 फुटाची मूर्ती आम्ही तिकडनं सुरुवात केलेली. ओके. तर ती आणून ठेवली. आपली जी होती 5 दिवसाची होती. 5 दिवसामध्ये ते आपलं नॉर्मल जसे गणपती बसवतात, आपले ते केळ्यावाल्यांची गाडी असते त्याच्यावर आपलं घेऊन जाऊन येऊन जायचं, जे पण असं विसर्जन होतं आगमन विसर्जन. तेवढं काही एवढं हे नव्हतं. मग नंतर आली परत 2021ला आम्ही लोकांनी मोठी मूर्ती बसवलेली. नाही बोलून ती लालबाग राजा पॅटर्न होतं. तर त्याच्यामध्ये पण एवढं ते पण निघून गेलं आपलं विसर्जन आगमन. ते पण त्याच्याकडूनच? हां, त्याच्याकडूनच. मग नंतर तिसरं वर्ष पण गौरव मरगजकडूनच घेतलेलं स्वानवाली मूर्ती. तर स्वानवाली मूर्तीमध्ये थोडं काहीतरी पोरांना नाही आवडलं, तर त्यांनी काय बोललं की ठीक आहे आपण मूर्तिकार चेंज करू. तर आपण आलो किरण जाधवकडे. किरण जाधवकडे म्हणजे आपलं जे गेल्या वर्षीची मूर्ती होती ती किरण जाधवांना ह्यांना दिलेली आम्ही लोकांनी की याच्यामध्ये आपल्याला पॅटर्न पाहिजे, मूर्ती राजा पॅटर्नमध्ये बसलेली पाहिजे, बस एवढं नाही. मग स्केचेस आणि सगळं कोण की मूर्तिकारच हे करतात की तुम्ही? स्केचेसमध्ये पण असं थोडे बहुत ट्रायबल होती की एकदंत आर्ट्स डायरेक्ट आम्ही त्यांना दिलेले स्केच काढायला. पण असं झालं की त्यांचं बोलणं असं होतं की तुम्ही आमच्या हिशोबाने चाला, की मी ज्या डेटला बोलीन त्या डेटला तुम्ही ठेवा. कारण आता मी त्यांना हँडल करू शकतो, मी मंडळाला हँडल नाही करू शकत की डेट ऑलरेडी ठरलेल्या आहेत. तर पोरांना सुट्टी, सर्व जॉबला जातात, तर त्या लोकांनी सर्व पोरांनी किंवा नचिकेतनी म्हणजे थोडं एकदम आर्ट्सवाले जे होतं त्यांनी काय बोललं की ह्या डेटला तेव्हा माझ्या पर्सनल घराचे इश्यूज आहेत, मला दादा मी तुझी गोष्ट समजतो पण मी माझ्या मंडळाला फेस नाही करू शकत कारण ऑलरेडी त्या लोकांनी सुट्ट्या टाकल्या आहेत. तर आम्ही लोकांनी बोलले करून ठीक आहे, नचिकेतला स्केच दिला आणि आपला जो डिजिटल स्केच करणार आहे तो अथर्व कासकर त्यांना दिलेला. तर त्यांनी दिले आम्हाला मूर्ती यायच्या 15 दिवस अगोदर. मग ते स्केच किरण दादाकडे आपण घेऊन गेलो की दादाला बोललो असं असं आहे, आपल्याला ही मूर्ती पाहिजे राजा पॅटर्नमध्ये. तर आम्ही त्यांच्याकडे डन करून आलो. तर मला एक सांग ना की आता हे 7 दिवसाचे गणपती थांबले, त्याच्यानंतर एक मिटिंग झाली 10 दिवसांच्या गणपतीसाठी परळा शिरोडकरच्या इथे. तर त्या मिटिंगला तुम्ही होतात का? आम्ही होतो तिकडे. तिकडे असं सांगितलं गेलेलं की जे मूर्ती विसर्जन नाही झाली आहेत आम्ही तिकडे येऊन ते विसर्जन करून देऊ. जे पण मोठे मोठे लोक तिकडे खूप जण आलेले, असं नाही की आम्ही नव्हतो तिकडे. आमचं नाव पण लिहिलं गेलेलं की आम्ही तुमच्या मंडळाला येऊ, आम्ही तुमची मूर्ती जी आहे ती विसर्जित करून देऊ. पण असं काहीच झालं नाही की त्या लोकांनी बोलले. सर्व आले आणि मोठ्या मोठ्या मंडळाकडे गेले आणि इकडे राहिलं छोटं मंडळ, त्यांच्याकडे लक्ष देणारं कोणच नव्हतं. त्याच्यानंतर एक तुमच्या इथे पण कुठली मिटिंग झालेली का? हां, तिकडे एक वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी जे पण आहे ती मिटिंग ठेवलेली चारकोप गावामध्ये. पोलीस स्टेशन आहे तिकडे एक ठेवलेली. तिकडे मोठे मोठे मंडळ होते. चारकोपचा पेशवा. मीटिंग मध्ये काय ठरलेलं? विसर्जन कुठे करायचं. ओके. मारवेचा मुद्दा होता तो. तर सर्व जेवढे पण मंडळ आलेले तिकडे ऑलमोस्ट मंडळांनी मारवेच बोललेलं त्या मीटिंगमध्ये. सर्वांनी बोलले मीटिंगमध्ये जे पण आहे मारवेलाच विसर्जन होणार. तर पोलिसांचं असं बोलणं होतं की तुम्ही लोक मारवेला विसर्जन करणार कसं, कारण POP बंदी. सर्वांवर हेच त्या लोकांनी क्वेश्चन केलं. तर सर्वांनी काय बोलले की आम्ही जे आहेत ते मारवेलाच विसर्जन करणार आहोत, एवढं बोलले. मला ठीक आहे तेवढं बोलून आम्हाला त्या लोकांनी. पोलिसांचं काय मत होतं? त्यांचं मत होतं की मारवेला जायचंच नाही. मग कुठे जायचं? त्यांचं काय, ते लोक त्यावेळेला काय बोलले? त्या लोकांनी बोलले की आम्ही त्यांना हेच क्वेश्चन केलं की सर तुम्ही बोलताय ते ठीक आहे, हे चारकोप गावामध्ये तुम्ही मीटिंग ठेवलीत, चारकोपवाले तलावामध्ये जाऊ शकतात, पण मालवणीवाले हे स्थानिक माणसं आहोत, आम्ही लोक तिकडचे स्थानिक. तर आमच्यासाठी त्या पॉईंटवर काय बनलेलंच नव्हतं आणि आम्हाला गोरेगाव जाणं हे खूप लॉंग रूट. तर आम्ही लोकांनी बोललं की आम्हाला जे आहे आम्ही मारवेच विसर्जन करणार. तेव्हा तिकडेही आमच्या साथमध्ये कोणी पण उभं नव्हतं. एवढं झालेलं प्रकरण बस. मग शेवटी त्या मीटिंगचा रिझल्ट काय होता?
काहीच नाही, रिस्पॉन्सच नाही त्यानंतर. कुठल्या मंडळाने कोणी येऊन आम्हाला कॉन्टॅक्ट केला नाही की तुम्ही कुठे करणार. त्यामध्ये तुम्ही आता जे राहिलेले मंडळ होते तुम्ही, तुमचं नंतर मग काय ठरलं त्याच्यानंतर? सर्वांनी बोललेलं आहे की एक स्पॉट डिसाईड केलेला की आपण 1 नंबरला सर्व 5-6 मंडळ येऊया आणि एकत्र जाऊया. आणि आता असं झालं की मंडळांनी आपोआप एक म्हणजे तासाआधी पोस्ट टाकायला चालू केली, आम्ही विसर्जन करणार नाही, आम्ही विसर्जनला इकडे जाणार. त्याच दिवशी? हां, ओके त्याच दिवशी, विसर्जनाच्या दिवशी 1 तास अगोदर ओके पोस्ट पडले की आम्ही विसर्जनाला इकडे, गणेश घाट आम्ही तिकडे करू, हे करू. आणि त्या लोकांनी जे बोललेले आम्ही या स्पॉटला येऊ, आणि आमच्या इकडनं मारे म्हणजे 10 मिनिटावर ऑलमोस्ट आम्ही मूर्ती आणून पोचलो 1 नंबरला, आणि ते लोक कोणी आलंच नाही आमच्यासोबत. मग नंतर आता तिथे तुम्ही गेलात, मग त्यानंतर पोलिसांबरोबरही तुमचे तिथे वाद झालेला असेही काही व्हिडिओ आम्ही तिथे बघितलेले. वाद मग तो नेमकं काय प्रकरण होता? प्रकरण असं होतं की सर्वांनी आता POP बंदी आली म्हणजे पोलिसांनी सेक्शन एकदम टाईट करून टाकलं की इकडे इकडे बंदोबस्त लावायचा. बंदोबस्त लावला आमच्या मंडळाच्या इकडे की असं असं आहे. स्टार्टिंगपासूनच त्यांनी आम्हाला बोलले मूर्ती मार्वे विसर्जन होणार नाही. तर आम्ही बोललो की सर, याच्यामध्ये आम्ही काही नाही करू शकत. आमच्या मंडळाने डिसिजन ऑलरेडी घेतला आहे की आम्ही मार्वेलाच जाणार. आम्ही मूर्ती घेऊन 1 नंबरला पोचलो. तिकडे पोलिसांनी असं झालं की आमची अक्षरशः ॲक्स्ट्रीम लेवलवर त्या लोकांनी आम्हाला एवढं टॉर्चर केलं ना की नाही सांगू शकत आम्ही लोक कसं की एवढं काही होणार आहे. ट्रॉली खेचल्या, आमच्या पोरांना मारहाण झाली. कसे 2-3 पोरांना आमच्या घेऊन गेले साईडला की बोलले चौकीमध्ये. मारहाण म्हणजे एवढी झाली ना की त्या लोकांनी कॉलर वॉलर पकडून जीन्स खेचून त्यांची घेऊन गेले. आम्ही बोललो की आम्ही मूर्ती तुम्ही बोलता जाऊन नाही देत ना, आम्ही इकडेच बसू. आम्ही लोकांनी ट्रॉली घेऊन अक्षरशः आम्ही तिकडेच बसलो. सर्व पोरं जे पण आमच्यासाठी आलेले सपोर्टर्स जे पण होते सगळे तिकडेच बसले, आणि आम्ही गेलोच नाही. आम्ही नंतरला बोललो आम्ही मूर्ती साईडला लावतो, तुम्ही ज्यांना मारलात ना त्यांना आणून आमच्यासमोर उभा करा. ते आमच्या मंडळातली पोरं आहेत. जोपर्यंत तुम्ही आणणार नाही तोपर्यंत आम्ही मूर्ती हलवणार नाही आणि मूर्ती पण पुढे जाणार नाही. तर स्वतःहून त्यांनी मूर्ती ट्रॉली खेचायला खेचणूक चालू झाली, इकडून तिकडून. मग नंतरला आम्ही मूर्ती एक जागेला लावून उभी केली. मग आता त्याच्यामध्ये सपोर्ट कोणाचं होतं? म्हणजे मग बाकीचे तिकडचे स्थानिक काही मंडळ आलेले? हां, स्थानिक मंडळ म्हणजे मालवणीकर सर्व ऑलमोस्ट आमच्या सोबतच होते. टाऊनमधून आलेले प्रथमेश दादा, नंतर सानिया सुर्वे, मग परत एक प्रशांत दादा, आणि आमचे जे आधारस्तंभ आहे ते सचिन काकडे. बस आमचे 4च जण आलेले. बाकी कुठलाही मंडळ हा कुठलाही टाऊनमधून आला नव्हता. मग शेवटी झालं का मग विसर्जनाचं कसं काय करायला बोललं? कारण माझ्या मते तुमचं त्या दिवशी विसर्जन झालेलं आमचं, पण असं झालं की आम्ही लोकांनी मूर्ती तिकडे थांबवून उभी केली. तर पोलिसांनी जे पण आमच्यासोबत केलं, आम्ही त्यांच्याशी काही असं वेगळ्या ह्याच्यानी वागलो नाही की सर तुम्ही आम्हाला नाही जाऊन दिलात, आम्ही आरती करून इकडनं जाऊ. त्यांना आम्ही लोकांनी स्वतःहून आरती दिली. आम्हाला मारहाण केली. हां, त्यांनी आम्हाला मारहाण केली, आम्ही त्याचं हे नाही. आम्ही त्यांना दिलं की तुम्ही पहिला मान घ्या तुमचाच, की आम्ही तुमच्याशी जे पण वागलो. तर आम्ही मूर्ती राईटला घेतली, मिड चौकी साईडला. तिकडे पण ते बोलतात की तुम्हाला गणेश घाटलाच जायचं आहे. आम्ही तिकडे पण ठामपणे उभे राहिलो की आम्ही जेव्हा मूर्ती काढली तिकडे तुमची वार्ता झालेली. मग गणेश घाटला का जायचं नव्हतं? गणेश घाटला 4 फूट पाणी, आणि पाणी पूर्ण हिरवं. ओके. आता जिकडे पाणी हिरवं तिकडे बाप्पा विसर्जित होणार काय? गढूळ पाणी, पूर्ण गढूळ पाणी. तर आम्ही बोललो 4 फूट पाणी आणि 7 फुटाचा बाप्पा विसर्जन होणार नाही, आम्ही तिकडे जाणारच नाही. आम्ही डायरेक्ट त्यांना हेच बोललो, आणि तिकडेच त्यांनी आम्हाला थांबवून ठेवलं मिड चौकीला पण. की गणेश घाट हे गटराच्या बाजूला होतं, आणि गटराच्या बाजूला म्हणजे तिकडे टॉयलेट हे सर्व पाणी जाणं खूप असं दिसण्यात होतं ना ते की माणसं तिकडे विसर्जन कसं करणार गणेश घाटात. मग ते पोलिसांना नाही सांगितलेलं का तुम्ही? पोलिसांनीच आम्हाला सांगितलं की गणेश घाटामध्ये विसर्जन करा, पण ते पाणी बघून बाजूला गटार आहे, तिकडे मच्छर आहेत, आणि तिकडे माणसं रात्रीचे उभे राहणार. मग आता मी तेच बोलतो ना, मग जसं मग पोलिसांना हा सगळा सिनेरिओ किंवा तुमचे ते जे काही स्थानिक जे होते पॉलिटिशियन किंवा कोणी काही, मग त्यावेळेला तो मुद्दा तिथे मांडून मग तसं विसर्जनाचं पोलिसांवर हे का नाही केलं? आमच्यासाठी कोणी पॉलिटिशियन उभा राहिला नव्हता पहिली गोष्ट तर हे. ओके. कोणीही नाही, जे पण आलेले तेच होते आपले जे स्थानिक होते. ओके. त्यांच्याला आम्हाला कोणाचाही सपोर्ट नव्हता, आणि आम्ही तिकडे विसर्जन याच्यासाठीच नाही केलं की तिकडे पाणी, बाथरूमचं पाणी जाणं आणि तिकडेच बाप्पा विसर्जन होणं म्हणजे ही विटंबना झाली, म्हणून आम्ही तिकडे विसर्जन नाही केलं. मग नंतर त्यांचं काय झालं आता ज्यांच्यावर केसेस पडलेल्या?
मग त्यांचे मागे घेतले केसेस की ते चालूच आहेत? नाही, केसेस नाही मागे घेतले ते. ओके. आमच्या ते पोरांवर जे झालेलं आहे ते सर्व पाठी घेतले, कारण सर्व जॉबवर जाणारी पोरं. तर आम्ही त्यांना बोललो की सर असं नका करू की त्यांचे काही लाईफ स्मॉईल होईल पूर्ण. मला नका. तर ते बोलले ठीक आहे, यावेळी तरी राहू द्या. परंतु मग पुढे विसर्जन झालं कुठे? मग तिकडनं मिठ चौकीवरून आम्ही लोकांनी लेफ्ट साईडला मारलं. ते तिकडे कांदिवलीच्या श्री एक मंडळ आहे, तिकडे ती जागा पॉन्ड बनवून ठेवलेलं. तर आम्ही तिकडे जाऊन जे होते तिकडचे व्हॉलेंटियर्स त्यांना सर्वांना विचारलं की हा पाणी खोल किती. तर त्यांनी बोलला 15 ते 20 फूट खोल आहे. ठीक आहे बोला, आम्ही विसर्जित करू, पण आम्हाला खोल पण चेक करायची की काय आहे याच्यामध्ये नक्की. तर बोलतात ऑलरेडी 12 फूट मूर्ती एक गेलेली आहे त्याच्यामध्ये, आणि छोट्या छोट्या मूर्ती पण विसर्जन. मला सर अगर आमची मूर्ती बाहेर असली ना तर आम्ही परत मूर्ती काढू आणि आम्ही परत मूर्ती घेऊन जाऊ, पण विसर्जन हे इकडे करणार नाही. तर त्यांनी आम्हाला मूर्ती विसर्जनाला काढली. आम्ही लोकांनी विसर्जन पण केलं. ती मूर्ती आपोआप पूर्ण 15 फूट आतमध्येच गेली ती. मला आता या वर्षीचं पण सांगा की तुम्ही 1 तारखेला स्केच तुमचा लॉन्च केलेला. मला त्या संकल्पना सांगा की ती कशी सुचलेली आणि कोणाची आयडिया होती ती? माझी आणि एक माझ्या मित्राची होती, राहुल सावंत नाव आहे त्याचं. की आम्ही 3 वर्ष अगोदर हा कॉन्सेप्ट डिसाईड केलेला की आपल्याला असं काहीतरी आणायचं, पण जे लोकांना घडवलेलं नाही आहे. की त्या लोकांनी आम्ही बघितलेलं ती गणेश गल्ली, मुंबईचा राजा आणि एक ताडदेव, या दोघांचं आम्ही लोकांनी मर्ज करून एकच कॉन्सेप्ट तयार केला दोघांनी मिळून, की आणायचं आता आपल्याला जे कोणी आणलं नाही ते आपल्याला करायचं. तर आम्ही लोकांनी विचार केला की काळभैरव स्वरूपात आपण आणूया. तर आम्ही लोकांनी जे श्वान आहे तो बॅलेन्सिंग केला यावेळी, कारण मूर्ती ही ऑलरेडी झाली आहे. तर आपण विचार केला की काहीतरी नवीन आपण करूया, की श्वान जो आहे आपला तो बॅलेन्सिंग करूया. तर मला सांग ना की आगमनाचं नियोजन कसं काय असेल यावेळेचं? आपलं आगमनाचं नियोजन किरण जाधव, सिद्धिविनायक आर्ट्स येथून दुपारी 12 वाजता तरी शंखनाद ठेवला आहे तिकडे. मग तिकडून 1 नंबर अग्निशमन दळ, तिकडे स्वरांजली ब्रास बँड आहे. आणि मग तिकडनं मूर्ती जे आहे आपल्या गणराज मंडपाकडे. गणराज मंडपापाशी आम्ही लोकांनी तिकडे एक गंगा आरती, काळभैरव आरती असं स्वरूपात ठेवलं आहे. तर मला एक सांग ना की आता एवढं तुमचं मंडळ चालवत, तुमचं इन्स्पिरेशन कोण होतं मंडळांमध्ये? मंडळामध्ये इन्स्पिरेशन बघितलं तर मुंबईचा राजा. मुंबईचा राजा म्हणजे आम्ही त्यांनाच बघून इन्स्पायर झालो, की आम्हाला पण असं वाटतं की एखाद वर्ष आपलं तरी स्टार्ट की मुंबईच्या राजापासून हवं, की आपल्या इकडे पण एवढी मोठी 22 फुटाची मूर्ती उभी, अशी संकल्पना आम्ही पण घडवून आणली पाहिजे, की आमची जी पिढी आहे की हीच पिढी करू शकते की असं काय आहे एवढी मोठी 22 फुटाची मूर्ती आणणं. आणि तो अलग अलग ऑरा आहे. आता मुंबईचा राजा बोललं तर कसं आहे, मुंबईचा राजा आणि मूर्तिकार हे एक नातं तर आहेच तसं. तर तुमचं आहे ना की आता तुमचा जो मूर्तिकार आहे त्यांच्यावर तुमचे असे काही किस्से आहेत का? असे त्यांच्यासोबत तर आमचे असे खूप काही किस्से आहेत, की आम्ही त्यांच्याकडे कधीही जातो की आपण दादा आम्हाला एक मूर्ती आपल्या बघायला यायची आहे. तर त्यांचं असं बोलणं आहे की तुम्ही बिंदास येऊ शकतात, की हे तुमचं घर समजा, हे तुम्ही असं नका समजू की माझा वर्कशॉप आहे. आणि तिकडे आम्हाला आमची ज्या दिवशी आगमन असतो त्याच्या 2 दिवस अगोदर आम्हाला मूर्ती रेडी करून देतो किरण दादा. मला एक सांग ना की तुमच्या याच्यामध्ये कशी आहे, म्हणजे तरुण पिढी आहे की थोडं नाही, पहिले वयाने जे आमचे होते ना ते होते, पण त्यांनी आम्हाला हँडओव्हर केलं. ओके. तर आपलं पहिले जे आहे श्री बाळगणेश गोविंदा पथक, आपले जे मुलं ते सेमच आहेत. श्री बाळगणेश गोविंदा पथकाने आम्ही लोकांनी हँडओव्हर घेऊन 3 वर्ष झालं. तर नाव काय ठेवायचं मंडळाचं, तर असं झालं आहे की पहिले मंडळाचं श्री बाळगणेश मंदिर होतं, त्या मंदिराच्या नावाने आपण पालखी काढायचो. पालखीनुसार मग नंतरला आम्हाला पण आयडिया सुचली की नाही, मागी गणेश जयंती उत्सव इकडे साजरा होत नाही मालवणीमध्ये तरी, तर आपण काहीतरी करू. तर आम्ही मालाड मागीचा गणराज हा नाव ठेवून सुरुवात केलेली आहे. कारण आता मी हा प्रश्न याच्यासाठी तुला विचारला की कुठचंही मंडळ असलं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो तो पैशाचाच, कारण पैशाशिवाय काहीच पुढचं पाऊल चालत नाही आहे. मला एक सांग ना की आता तुम्ही तरुण पिढी ही आहात, मग तिथे आता स्पॉन्सर असेल किंवा काय ॲड्स असतील, हे मिळणं सोपं आहे का त्या साईडला? नाही, सोपंच नाही आहे. आमच्या इकडे असे आहेत की आमच्या मंडळामध्ये आमचे जे 20 बॉडी मेंबर्स आहेत ते आपलं डिसाईड होतं की मंडळाच्या आधी की मागी गणेश जयंती येते, तर 2 महिन्याआधी आपल्याला करायचं कसं आहे. तर त्यांचं मिळून एक वार्ता होते की आपल्याला एवढं कॉन्ट्री करायचं आहे. तर त्या 20 जणांमध्ये ते कॉन्ट्रो होतं. मग नंतरला आमच्या
ह्याच्यामध्ये छोटे पण मुलं आहेत जे 6वीला 7वीला जे पण छोटे छोटे मुलं आहेत ते पण आम्हाला येऊन बोलतात की दादा आम्ही पण 500 रुपये जमा करून देऊ. ठीक आहे, आम्ही त्यांना काय बोलतो तुम्ही उत्सुक आहात आपला उत्साह वाढवायला. आम्ही बोललो ठीक आहे, तुम्ही जे पण आहेत 200-500 जमा करा, की ते पोरं आम्हाला एक अमाऊंट 10,000 रुपये जमा करून दरवर्षी देतात छोटी पोरं. बाकी स्पॉन्सरशिप हे खूप अवघड आहे, कठीण आहे आमच्यासाठी तरी. आणि मग वर्गणीचं कसं आहे, कारण मोस्टली तिकडचा हा मोस्टली तरी नॉन हिंदू एरियाच आहे. 68% मोमेडन एरिया आहे हा, आणि ह्याच्यामध्ये मराठी माणसं म्हणजे खूपच कमी आहेत. जे स्थानिक होते ते पण विकून काहीतरी इंटरनल त्यांचे घराचे इश्यूज ते विकून गेले. पण मोमेडन एरिया जिकडे आपला गणपती बसतो तिकडेच 500 मीटर या 400 मीटरवर आपली एक मस्जिद आहे. तिकडे पण आपले जे मुसलमान बांधव आहेत ते पण खूप सपोर्टिव्ह आहेत, की असं नाही की मागी गणपती येतो त्यांना बोललं की आपला मागी गणपती येतो, ते स्वतःहून आपल्याला सपोर्ट करून बोलतात हे वर्गणी की माझे 500 लिहू 200 लिहू. तिकडचे स्थानिक माणसं पण मोमेडन जे आहेत ते आपल्याला मिळून जुळून राहतात. तर मला तर सांगा आता कुठलंही मंडळ असलं तर त्याच्यामध्ये एक सोशल मीडिया पॉवरही लागतेच. तुमची सोशल मीडियाची टीम कशी काय? सोशल मीडिया म्हणजे कसं आहे हे तर मी हँडल नाही करत. माझी जी मित्र जे आहेत माझे जे आमचे पदाधिकारी आहेत त्यांच्यामधून 2 जण हँडल करतात, ते पण मी एकटा नाही आलो. मंडळ हे सर्वांवर चालतं, माझ्या एकट्यावर नाही चालत. बरोबर. तर त्यांच्यासोबत मीही आलो आणि ते पण माझ्यासोबत आहे की ते उपस्थित आहे, ते अभिषेक दिवाळे. नमस्कार. नमस्कार. मला सांग ना की तुमची सोशल मीडिया ही कशी काय कनेक्ट होते? सोशल मीडिया बघितलं तर मी पण एक क्रिएटर, एक फोटोग्राफर आहे. सो मला पण ती दृष्टिकोनाने बाप्पाशी बघावं असं मी पण लिंक करतो की मी कसा बघतोय बाप्पाला आणि अख्खी दुनिया कशी बघते. तर तेच पूर्ण आमचं क्रिएटिव्ह टीम चालू असते. आमचे लहान लहान पोरं पण आहेत जी त्याच्यामध्ये DTP वगैरेमध्ये इन्वॉल्व्ह आहेत. जो आमचा सगळ्यात लहान DTP बनवतो म्हणजे एक लहानसा मुलगा आहे, 9वीत आहे तो आपलं काम करतो, म्हणजे ऑल ओव्हर हँडल करतो DTPचं. तर त्याला एक थँक्यू म्हणतो तुमच्या पेज मार्फत. असं क्रिएटर्स लोकांना आम्ही अप्रोच केला तर अशा एकात क्रिएटरने आम्हाला अमाऊंट सांगितली की अमाऊंट आम्ही अफोर्डही करू शकत नाही. तर थँक्स टू योगेश दादा, तुम्ही आम्हाला इकडे रिप्रेझेंट केलं, मालाड मागीचा गणराज तुमच्या पेजवर रिप्रेझेंट केलं आणि आमच्यासारखा लहान मंडळाला तुम्ही एक प्लॅटफॉर्म दिला आमच्या अडीअडचणी ऐकायला आणि जगाला सांगायला. तर थँक्यू. सगळं गणेश भक्तांना एवढीच विनंती आहे की आपल्या योगेश दादाला सपोर्ट करा. दादा आपल्या सोबत 2011 पासून आहे. तर वेळ POP बंदीच्या निर्णयावर होती, तेव्हापासून दादाचा मी लाईव्ह पॉडकास्ट आणि डेली अपडेट्स मी बघत होतो की दादा रोज मुंबई हायकोर्टला जायचे, त्यांचा डेली अपडेट्स घ्यायचे, सुनावणीला जायचे वगैरे. मला एक सांग ना, आता जसं आता आपलं हे बोलणं चालूच होतं की आता सगळ्या स्टोरीचे ना एक 2 बाजू असतात. जसं आम्ही आता तुझ्या आधी होता तो बसतात, त्यांनी सांगितलं तुझं एक्सपिरियन्स कसं होतं त्या सिनेरिओ? आमचा गणपती हा 11 दिवसाचा गणपती बसलाय. 5व्या दिवसाचं विसर्जन झालंय आणि 6व्या दिवशी आम्हाला नोटीस भेटते हातात की तुम्हाला कॉल पण येतो पोलीस स्टेशन की तुम्हाला विसर्जनातला इकडे जाण्यात येणार नाही, समुद्रात विसर्जन येणार नाही. सो सगळ्यांना नोटीस भेटली की विसर्जन होऊ शकत नाही. सगळं झालं, बैठका बसल्या, मीटिंग बसल्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची, पण निर्णय हा आपल्या हातात नव्हताच. कोर्टाने निर्णय आधीच दिलेला की मूर्ती जाणार तर कृत्रिम तळात. बीचला आम्हाला परमिशन देण्यातच आली नाही. तर धन्यवाद दादा, तुम्ही इतका आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटद्वारे सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आगमनाला नक्की या. आपण भेटू तिथे. इतकं बोलून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.